माझ्याच काळात सुरू झाला आणि माझ्याच काळात होणारे कुणीही फुकाटचं श्रेय घ्यायचं नाही। त्यामध्ये माझ्याबरोबर मग खांद्याला खांदा लावून प्राजक्तदादा तनपुरे सुद्धा माझ्याबरोबर या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते। त्यामुळं खोटं कुणीतरी आता पदावा असताना झोपले होते का? मी या विभागाचा खासदार म्हणून माझ्या संपर्कात डे टू डे माझ्या संपर्कात होते। त्यामुळे वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून आम्हाला संपर्कात राहावंच लागतं। ही निवडणूक निलेश लंकेने हातात नाही घेतली का कुणी हातात नाही घेतली, ही निवडणूक ही माझ्या शेतकऱ्यांनी निवडणूक हातात घेतली। प्राजक्त तनपुरेंनी देखील प्रचार सुरू केला होता, त्यानंतर ऐनवेळी त्यांनी माघार घेतली आणि गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली। नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे त्यांना माघार घ्यावा? पण तिथं आता कुणीतरी ज्याला कुठल्या पदावर नाही, ग्रामपंचायत सदस्य नाही, कुणीच नाही, ते रस्त्यावर जाऊन सुपरविजन करतं। मग तुम्ही 6-7 वर्ष 8 वर्ष काय केलं? आम्ही जरी फुकाटची पाटील करीत नाही, आम्ही आमच्या झेंड्यावर पंढरपूरला जाणारे आम्ही माणसे, पण काहींना दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करायची सवय लागलेली। महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके आहेत सर, काय मुद्दे असणार आहेत या निवडणुकीच्या प्रचारात? सगळ्यात महत्वाचं ही निवडणूक आम्ही आमची पार्टी आणि पक्ष फक्त एकाच मुद्द्यावर आम्ही या निवडणुकीला त्या ठिकाणी निवडणुकीचा प्रचार करत आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांचे मुद्दे। शेतकऱ्यांचा बाजारभाव असो, शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमधली मदत असो, दुधाचे भाव असो, या सगळ्या गोष्टीचा घेऊन आम्ही अजिंठा या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत जात आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्रजी पवार या पक्षाचे उमेदवार म्हणून गोविंद मोकाटे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक त्या ठिकाणी युवक आहे। आदरणीय पवार साहेब सुद्धा नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार त्यांनी केलेला आहे। त्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे उमेदवार सुद्धा काम करतात। त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचा अजेंडा असेल तो म्हणजे माझ्या शेतकऱ्यांच्या हिताचा। या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर प्राजक्त तनपुरेंनी देखील प्रचार सुरू केला होता, त्यानंतर ऐनवेळी त्यांनी माघार घेतली आणि गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली। नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे त्यांना माघार घ्यावा? निवडणुकीमध्ये कुठली गोष्ट ठरून होत नसती, ती प्रत्येक वेळेस वेगवेगळे डिसिजन होत असतात। त्यामुळे निवडणुकीमध्ये कुठली पण गोष्ट होत असते। त्यामुळं त्यांनी जरी थांबण्याचा निर्णय घेतला तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय होता। त्यामुळे व्यक्तिगत एखाद्या नेतृत्वाने निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयावर आपल्यासारख्याने टीका टिप्पणी करणं चुकीचं आहे। पण ज्यावेळेस त्यांनी माघार घेतली तर त्याआधी देखील बाळासाहेब थोरात पण म्हणले होते की प्राजक्त तनपुरे काय आमच्या संपर्कात नाही, तुमच्या संपर्कात होते? मी या विभागाचा खासदार म्हणून माझ्या संपर्कात डे टू डे माझ्या संपर्कात होते। त्यामुळे वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून आम्हाला संपर्कात राहावंच लागतं। एकीकडे चर्चा आहे ईडीच्या कारवाईमुळे त्यांनी माघार घेतली। शेवट एखाद्या उमेदवाराने निवडणूक लढवण्याचा निर्णय न लढवण्याचा निर्णय घेतला, तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो। तो निर्णय कशामुळे घेतला, काय कारण असू शकतं, वेगवेगळ्या कुठला पण कारण असू शकतात। कधी कधी आपण कौटुंबिक सुद्धा एखाद्याची इच्छा असते की आता आपल्याला निवडणूक थांबायचं, निवडणूक लढवली पाहिजे, अशी वेगवेगळे कारण त्यामध्ये असू शकतात। त्यामुळे कुठलं कारण असू शकतं, काय असू शकतं हे त्यांच्या मनाला माहिती आहे। त्यामुळं मला माहित नाही। राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी खुद्द मुख्यमंत्री येत आहेत प्रचार। राहुरीच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आले, अनेक मंत्री महोदय आले, आता मुख्यमंत्री पण येणार आहे। यावरूनच एक लक्षात येतं की आमच्या उमेदवाराचा, आमच्या पक्षाच्या उमेदवाराचा विजय हा निश्चित अटळ आहे। कारण ज्या वेळेस तुम्हाला राज्यातील ताकद एखाद्या उमेदवाराच्या, सर्वसामान्य उमेदवाराच्या विरोधात त्या ठिकाणी लावा लागते, याचा अर्थ ती निवडणूक जनतेने हातात घेतलेली। त्याचे एकमेव उदाहरण सांगतो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्यासारखा एकदम फाटक्या घरातला कार्यकर्ता, त्याच्या विरोधात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना सभा घ्यावी लागली। त्याच वेळेस जनतेने ठरवलं की आता निलेश लंके निवडून येणार आणि मी निवडून आलो। तसं इथं मुख्यमंत्र्यांची सभा झाली की त्याच दिवशी आमच्या गोविंदांना मोकाटे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह त्या ठिकाणी निवडून आलं म्हणून समजून टाकायचे। दुसरीकडं या मतदारसंघाचं जर भौगोलिक परिस्थिती पाहिली आणि महत्वाचा जो रस्ता आहे नगर मनमाड, गेल्या अनेक वर्षापासून त्या रस्त्याच्या याच्यावर निवडणुका लढवल्या गेल्या, मात्र अजूनही तो रस्ता पूर्ण नाही झाला। मग
काय नेमकं तांत्रिक अडचण आहे की राजकीय अडचण आहे? कारण त्याच्यावर राजकारण देखील मोठ्या प्रमाणात. त्याला तांत्रिक अडचण आहे, टेक्निकल अडचण आहे, राजकीय अडचण आहे, सगळे. पण मी मीडिया समोर एकदाच सांगितलेलं आहे, निलेश लंकेच्या काळात रस्त्याचं काम सुरू झालंय आणि निलेश लंकेच्या काळातच रस्त्याचं काम होणार आहे. कारण मी फुकाटचं श्रेय घेत नाही. मी खासदार झाल्यानंतर पहिला कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं, नवीन टेंडर ओपन केलं. नवीन टेंडरला सुद्धा टेक्निकल अडचण आली, परत तिसरं टेंडर ओपन करायला लावलं. त्या ठेकेदाराला काम मिळालं. अनेक वेळा गडकरी साहेबांकडे गेलो, त्या कामाचा पाठपुरावा केला, त्या रस्त्याचं काम सुरू केलं. पण तिथं आता कुणीतरी ज्याला कुठल्या पदावर नाही, ग्रामपंचायत सदस्य नाही, कुणीच नाही, ते रस्त्यावर जातं सुपरविजिंग करतं. मग तुम्ही 6-7 वर्ष 8 वर्ष काय केलं? हे सगळ्यात मग जनता एवढी दूध खुळी नाही. आम्ही जरी फुकाटची पाटील करीत नाही, आम्ही आमच्या झेंड्यावर पंढरपूरला जाणारे आम्ही माणसं, पण काहींना दुसऱ्याचा झेंड्यावर पंढरपूर करायची सवय लागलेली. त्यामुळं नगर मनमाड रस्ता माझ्याच काळात सुरू झाला आणि माझ्याच काळात होणार आहे. कुणीही फुकाटचं श्रेय घ्यायचं नाही. त्यामध्ये माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून प्राजक्त दादा तनपुरे सुद्धा माझ्या बरोबर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते. त्यामुळं खोटं कुणीतरी आता पदावा असताना झोपले होते का? माझ्या काळात नगर मनमाड रस्त्याचं काम चालू झालं. ठीक आहे, धीम्या गतीने असं वेगवेगळ्या अडचणी असतात, वेगवेगळ्या त्याला ठिकाणी राजकीय काही दबाव तंत्र असेल, पण ते काम होणार. नगर जामखेड रस्त्याचं सुद्धा माझ्या काळात काम चालू झालं, ते सुद्धा काम पूर्णत्वास आलेले. असे अनेक काम आहे. नवीन सुरत चेन्नई रस्ता सुद्धा त्या ठिकाणी नवीन मंजूर केलेला आहे. नवीन रेल्वे सुद्धा लाईन आपण मंजूर केलेली. त्यामुळं विकास हा होणार आहे. त्यामुळे आम्ही केलं ते आम्हीच म्हणणार आम्ही केलं, दुसऱ्यांनी केलं तर आम्ही कधीच म्हणणार नाही आम्ही केलं. किती विश्वास वाटतो आपला उमेदवार निवडून येण्याचा? किती विश्वास वाटतो यापेक्षा ही निवडणूक निलेश लंकेने हातात नाही घेतली का कुणी हातात नाही घेतली. ही निवडणूक ही माझ्या शेतकऱ्यांनी निवडणूक हातात घेतलेली, सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतलेली. ज्यावेळेस सर्वसामान्य माणूस निवडणूक हातात घेतो त्यावेळेस निश्चित त्या निवडणुकीचं चित्र बदललेलं असतं. तुम्हाला हे सगळ्यात महत्वाचं सांगू इच्छितो. त्यामुळं खात्री आणि विश्वास यापेक्षा निवडणुकीमध्ये तुम्हाला आमच्या बूथवर कोणी नका दिसू दे, आमच्या प्रचार रॅलीत कोणी न दिसू द्या, पण मतदान झाल्यानंतर निकाल हा गोविंदांना मोकाटेंच्याच बाजूने लागेल हा विश्वास आणि खात्री आहे. महाविकास आघाडीच्या तुमच्या उमेदवाराबरोबर आजच तुम्ही प्रचाराला दिसले, बाकी नेते मग कधी येणार? अरे आम्हाला हे लोकच आमचे नेते आहेत सगळे लोकच. मी सांगतो ना, निलेश लंके जरी नसला तरी या लोकांनी ठरवलेलं आहे. उद्या कुणी जरी नसलं तर हे लोकांनी ठरवलं. त्यामुळे आमचा विश्वास आमच्या या गोरगरीब लोकांवर आहे, आमच्या या शेतकऱ्यांवर आहे, आमचा विश्वास आमच्या बेरोजगारांवर विश्वास आहे. यांचा विश्वास असल्यानंतर आम्हाला बाकी ताकदीची गरज नाही. पण दुसरीकडे तुमचे सहकारी जो पक्ष आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांचा, तर त्यांच्याच जिल्हाध्यक्षांनी बंडखोरी केली तुमच्या विरोधात. मी काल परवा संजय राऊत साहेबांशी बोललो, अनिल देसाई साहेबांशी पण बोललो. मी उद्या उद्धव साहेबांना भेटणार आहे आणि उद्धव साहेबांना या बाबतीत सांगून कशा पद्धतीने पुढे जाता येईल त्याचा प्रयत्न करू. निलेश लंके, रोहित पाटे, मुंबई तक, अहिल्यानगर.